एक फूल सखे जवा तो सखी, एक फूल सखे जवा तुला पा सखे। Once more! Once more! Once more! एक फूल सखे जवा तुला पा सखी, एक फूल वाहतो सखे तुला पाहतो। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मशीनमध्ये बनवला। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे। सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्यायचा आहे। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच मित्रांनो, आपण आज जे काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक बघायला भेटणार आहे। त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय। तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे, तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे, कारण की टेलिग्रामवरती ते आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती देत असतो। तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, जरा ही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी माझ्या अलर्ट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेला आहे। जी काय तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि शेकिबॅक प्रीसेट दिलेले ते तुम्हाला दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मशीनमध्ये। अलर्ट मशीनचं प्रो व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाणार आहे। तर मित्रांनो, जी काय बिटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, बिटमार्क प्रीसेटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसा इंटरफेस बघायला भेटून येणार आहे। तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे। आता सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे। आता मीडियामध्ये आल्याच्या नंतर तुमचं फोल्डर वगैरे असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे। आता मित्रांनो, फोल्डर मी ओपन करून घेतलेला आहे। सुरुवातीला तुम्हाला मी एक बघू शकता या व्हाईट शॅडो दिलेला आहे, तो तुम्हाला सुरुवातीला स्क्रीनमध्ये ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर ह्याला अगोदर शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आणि हा तुमच्या स्क्रीनमध्ये बरोबर असा सेट होऊन जाणारच आहे। आता पूर्णपणे हा जो काय शॅडो आहे तुमच्या स्क्रीनमध्ये सेट होऊन जाणार आहे। आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लस मीडियामध्ये येऊन जायचे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये येऊन जायचे। मीडियामध्ये आल्याच्या नंतर बघू शकता मी तुम्हाला एक 12 सेकंदाचा एक व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। आता हा व्हिडिओ बरोबर असा इथपर्यंत सेट होऊन जाणारच आहे। बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला अगोदर लॉंग प्रेस करायचे व्हिडिओच्या साईडला आणि ह्याला पण हा शॅडो आपण जो काय ॲड केला त्याच्या खाली अशा बरोबर सेट करून घ्यायचे, तो तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसला पाहिजे। आता व्हिडिओवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफर ह्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि ह्याला तुम्हाला असं वरच्या साईडला असं हलकं स्क्रोल करून घ्यायचे, जसं आहे तशा टाईपमध्ये तुम्हाला असं वरी सेट करून घ्यायचं आहे। बघू शकताय इथंपर्यंत असं वरी सेट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा टाईपमध्ये हा दिसला पाहिजे। आता तुम्हाला डबल सुरुवातीला येऊन जायचे, सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे। आता मी जे काही इमेज यूज केले ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करू शकताय किंवा तुम्ही स्वतःची इमेज पण यूज करू शकताय। तर मित्रांनो, तुमचा इमेज कुठलाही ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर ह्याला पण तुम्हाला बरोबर 12.1 सेकंदाच्या बिटपर्यंत वाढवून घ्यायचे। वाढवल्याच्या नंतर तर ह्याला पण तुम्हाला इमेजवरती क्लिक करायचे, वरील 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि ह्याला पण फेल कंपोजिशन एरियामध्ये असं सेट करून घ्यायचे। सेट केल्याच्या नंतर इमेजच्या साईडला लॉंग प्रेस करायचे आणि ह्याला पण तुम्हाला व्हिडिओच्या बरोबर असं म्हणजे त्या व्हाईट शॅडोच्या पूर्णपणे खालच्या साईडला ॲड करून घ्यायचे। आता ह्या व्हिडिओ आपला जो काही इमेज आहे त्यावरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला पण तुम्हाला खालच्या साईडला अशा टाईपमध्ये जो काही शॅडो आहे त्याच्याबरोबर असं खाली दिसलं पाहिजे, अशा टाईपमध्ये खाली तुम्हाला असं सेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा टाईपमध्ये हा तुम्हाला दिसलं पाहिजे। असं पूर्णपणे सेट झाल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे। मीडियामध्ये आल्याच्या नंतर तुमचा मी एक तुम्हाला बघू शकता हा रोजचा पेज दिलेला आहे, हा पण तुम्हाला वरी ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर ह्याला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला वरच्या साईडला बरोबर असं सेट करायचं आहे। आता जो काय आपण व्हिडिओ सेट केला तशा टाईपमध्ये सेट करायचं आहे आणि ह्याला पण तुम्हाला शेवटपर्यंत अगोदर वाढून घ्यायचं आहे। बघू शकता वाढवल्याच्या नंतर ह्याला पण लॉंग प्रेस करून त्या शॅडोच्या खाली असं सेट करून घ्यायचं आहे।
तर अशा टाईपमध्ये तुम्हाला हा दिसून येणार आहे. आता डबल तुम्हाला 12.1 सेकंदाच्या बिटवरती यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे. तुमचा दुसरा कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी हा इमेज ॲड करून घेत आहे. आता हा इमेज ॲड केल्यानंतर अगोदर ह्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचे. वरील 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करायचे. ह्याला पण लॉंग प्रेस करून ह्याला बॅकग्राऊंडला घ्यायचे. पूर्णपणे जो काही शॅडो आणि जो काही इमेज आहे त्याच्या पण बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. अशा टाईपमध्ये दिसलं पाहिजे. आता जो काही इमेज आहे ह्याला पण मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन खालच्या साईडला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा टाईपमध्ये हा तुम्हाला दिसला पाहिजे. आता पूर्णपणे आपले जे काही इमेजेस आहेत पूर्णपणे अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. ॲड केल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे. आता तुम्हाला जे काय मी हे टेक्स्ट टाईप करून लिरिक व्हिडिओ म्हणजे टेक्स्ट टाईप करून PNG दिलेले आहेत त्या PNG तुम्हाला ॲड करायच्या आहेत. सुरुवातीला जो काय एक फुल वाहतो हा PNG आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा. ॲड केल्याच्या नंतर तर ही जी काय सुरुवातीची जी काय बीट आहे भरू शकताय 6.24 या सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं आणि ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला वाढून घ्यायचा आहे. इथंपर्यंत हा बरोबर असा सेट करून घ्यायचा आहे. आता ह्या जो काय आपला टेक्स्ट PNG त्यावरती क्लिक करायचे आणि ह्याला पण वरच्या बरोबर त्या व्हाईट शॅडोवरती असं टाईपमध्ये बरोबर असं सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्याच्या नंतर बरोबर त्याचं 6.24च्या बीटवरती द्यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे. जो कुठला समोरचा PNG आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता आता हा PNG ॲड केल्याच्या नंतर ह्याला पण तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जायचं आहे. बरोबर ह्याला पण व्हाईट शॅडोवरती सेट करून घ्यायचं आहे. आता ह्याची जी काय लेंथ आहे तुम्हाला इथं बरोबर 10.28 या सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचा आहे. तो तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता डबल तुम्हाला 10.28 सेकंदाच्या बीटवरती यायचे, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे. मीडियामध्ये आल्याच्या नंतर आता जो काही तुम्हाला मी एक इमोज PNG दिलेला आहे तो पण तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर ह्याला एकदम शेवटपर्यंत वाढवायचे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला पण वर असं बरोबर व्हाईट शॅडोवरती असं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा टाईपमध्ये हा दिसला पाहिजे. तर बघू शकता हा तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. आता जो काय आपला आपण जो काय ह्या 2 नंबरला इमेज ॲड केलेला आहे तुमचा स्वतःचा किंवा जो कुठलाही ॲड केला असेल तो, तर तो तुम्हाला बघू शकता बरोबर 12.17 या सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर जो काय आपला इमेज आहे इथे येऊन तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचा आहे. असं टाईपमध्ये दिसला पाहिजे. आता जो काही इमेज आहे इमेजला तुम्हाला आता इथून पुढे प्रत्येक बीटमध्ये हा तुम्हाला इमेज स्प्लिट करत जायचे. म्हणजे प्रत्येक बीटला हा तुम्हाला इमेजवरती क्लिक करायचे, समोरच्या बीटवरती येऊन हा जे का ऑप्शन आहे ह्यानं तुम्हाला स्प्लिट करत जायचे. समोरच्या बीटवर जायचे, स्प्लिट करायचे, त्याच्या समोरच्या बीटवरती येऊन ह्यानं स्प्लिट करून घ्यायचे. तर मी शेवटपर्यंत हा इमेज तुम्हाला स्प्लिट करत जायचे. आता स्प्लिट केल्याच्या नंतर जो काय आपला हे जो काय शॅडो आपण ॲड केलेला तो तुम्हाला वरी ॲड करून घ्यायचा इमेजेसच्या. आता शॅडो वरी आल्याच्या नंतर हे जे काही PNG हे पण तुम्हाला वरी ॲड करून घ्यायचं आहे आणि हा पण तुम्हाला प्रत्येक अशा वरी सेट पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि हा शॅडो तुम्हाला वरी ठेवायचा आहे. बघू शकता असं टाईपमध्ये दिसलं पाहिजे. बघू शकता असं टाईपमध्ये तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. असं टाईपमध्ये हा तुम्हाला व्हिडिओ दिसून आला पाहिजे. बघू शकता मित्रांनो. तर बघू शकता हा तुम्हाला असं दिसत आहे. पण तुम्हाला इथे एक काम करावं लागणार आहे. हा जो काय आपला शॅडो आहे तो तुम्हाला इथे 2 पार्टमध्ये डिवाईड करायला लागणार आहे. आणि हा जो काय सुरुवातीचा शॅडो आहे हा तुम्हाला बॅकग्राऊंडला घ्यावा लागणार आहे. म्हणजे कसं जे काही आपण टेक्स्ट टाईप केलेले आहेत सुरुवातीचे तर टेक्स्टच्या खाली आलं पाहिजे. असं टाईपमध्ये दिसला पाहिजे. का तर हे समोर वेगळं होते, खाली वेगळं होते. आणि इथं जो काय आहे हा जो काही इमेज PNG तुम्हाला वरच्या साईडला ठेवायचा आहे, कारण असं टाईपमध्ये दिसलं पाहिजे. तर ओके, पूर्णपणे आपला जो काही इमेजेस आहे सेट झालेलेच आहेत. आता तुम्हाला सिंपल इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर जे काय आपला शेक इफेक्ट प्रीसेट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय बघू शकता पहिल्या नंबरचा जो काय इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करायचे. हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे. तिथून बॅक येऊन जायचं आहे. आपला जो काय बिटमार्क प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो बिटमार्कमध्ये आल्याच्या नंतर जे काय आपले टेक्स्ट टाईप केलेले आहेत त्या टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट टाईप केलेले नाहीत, जे काय टेक्स्ट PNG आहेत त्या टेक्स्ट PNGला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता टेक्स्टला केल्याच्या नंतर समोर येऊन जो काय आपला इमोज आहे इमोज PNGला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा टाईपमध्ये हा दिसला पाहिजे. इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर 2 नंबरचा इमेज सोडून 3 नंबरच्या इमेजवरती यायचं आहे. 3 नंबरच्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं आहे. हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर इथून बॅक येऊन जायचं आहे. आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं आहे. आता बिटमार्कमध्ये आल्याच्या नंतर एकदम शेवटला जायचं आहे. बघू शकता आपण जो काय हा जो काय PNG ॲड केलेला आहे रोजवाला तो तुम्हाला त्या PNGला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा टाईपमध्ये तो तुम्हाला PNG दिसून येणार आहे. बॅक येऊन जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये यायचे.
3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक येऊन जायचं आहे, व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे। आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जो काय आपण सुरुवातीला इमेज ॲड केलेला आहे त्या सुरुवातीच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। सुरुवातीच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला इमेज दिसून येणार आहे। आता इथून बॅक येऊन जायचं आहे, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे। शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय शेवटचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे, बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे। आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आता तुम्हाला बघू शकता समोर येऊन जायचं आहे। समोर आल्याच्या नंतर आता जेवढे काय आपण फोटोला जो काय बघू शकता इथून पुढे ह्या ग्रुपच्या खाली बघू शकता बरोबर आपण 12.17 ह्या बीटपासून समोर हा जो काही इमेज आहे आपण समोर ॲड केलेला तो प्रत्येक बीटमध्ये स्प्लिट केलेला होता। त्या जिथं पण आता बघू शकता 12.17 पासून हा जो काही आपला इमेज आहे ह्या इमेजला इफेक्ट पेस्ट करत जायचं शेवटपर्यंत, जिथंपर्यंत आपला जो काही इमेज आहे तो तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये जाऊन हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकताय मी पेस्ट करत आहे, अशा टाईपमध्ये तुम्हाला इफेक्ट पेस्ट करत जायचे शेवटपर्यंत। 1 मिनिट। तर बघू शकता अशा टाईपमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे, तो तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे। आता इफेक्ट पूर्णपणे पेस्ट झालेलाच आहे। आता बघू शकताय जो काय आपला इमेज PNG आहे त्या इमेज PNGवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे आणि जो काय आपण हा जो काय बेंडचा इफेक्ट आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचे। आता बेंडच्या इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला बघू शकताय समोर येऊन जायचं आहे। समोर आल्याच्या नंतर हा जो काही बघू शकता एकदम शेवटला येऊन जायचं, शेवटला जो काय आपण ही प्लस की ॲड केलेली आहे हे प्लस कीवर तिथे येऊन जायचे। इथं आल्याच्या नंतर हा जो काही प्लस की आहे तुम्हाला असे प्लस समोर स्क्रोल करायची, समोर बघू शकता अशा टाईपमध्ये स्क्रोल करून घ्यायची आणि इथं जोपर्यंत इथं 0 येत नाही तिथपर्यंत तुम्हाला स्क्रोल करायची। 0 आहे इथंपर्यंत सेट करून घ्यायची, कारण की आपला जो काही इमेज आहे खालच्या साईडला जाणार नाही अशा टाईपमध्ये सेट करायची। मित्रांनो 0 वरती सेट केल्याच्या नंतर हा जो काही इमेज पेज आहे असं खालच्या साईडला जाणार नाही, बघू शकता अशा प्रकारे सेट होऊन जाणार आहे। अशा प्रकारे आपला जो काही व्हिडिओ आहे पूर्णपणे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे। आता तुम्हाला खाली सुरुवातीला येऊन जायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर मी जे काही सुरुवातीला तुम्हाला 2 ग्रुप दिले होते ते दोन्ही पण ग्रुपच्या साईडला लॉंग प्रेस करायचे आणि हे दोन्ही पण ग्रुप तुम्हाला असे वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता हा एक ॲड केलेला आहे, जो काही शेवटचा 2 नंबरचा ग्रुप आहे त्याला पण वरच्या साईडला स्क्रोल करून ॲड करून घ्यायचे, कारण की ते ग्रुप तुम्ही जर अशा प्रकारे ॲड केला नाही तर तुम्हाला दिसून जाणार नाहीत काय ग्रुप आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे हा तुम्हाला ग्रुप दिसून येऊ शकतो, हे पण वरच्या साईडला स्क्रोल करून घेऊ शकता। तर अशा टाईपमध्ये ग्रुप ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला प्लसवर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन तुमचा लोगो वगैरे असेल तर तुम्ही लोगो पण ॲड करून घ्या, मी पण ॲड करून घेतो। तर मित्रांनो मी लोगो ॲड करून घेतलेला, आपला जो काही स्टेटस आहे बनवून रेडी झालेलाच आहे। वरी सिंपली शेअरवरती क्लिक करायचे, शेअरवरती क्लिक करायच्या नंतर व्हिडिओ रेझोल्युशन 1080p किंवा 720p ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करायचं आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक पण नक्की करा। तर भेटूया आणखीन अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।